नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजदेवटे गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्यासमोर एक अशी कथा सांगणार आहे जी कथा ऐकल्यानंतर तुमच्या देखील अंगावर शहारे येतील, डोळ्यात पाणी येईल. होय मित्रांनो, ही कथा वाचत असताना मला देखील अंगावर शहारे आले. ही कथा आहे मुंबईमध्ये एका राहणाऱ्या 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाची. खरं तर हे कुटुंब एका उड्डाणपुलाच्या खाली छोटीशी झोपडी करून आपला उदरनिर्वाह दाखवत होतं. या कथेचे नायक आहेत शामराव आणि त्याची पत्नी सुमन. हे दोघे पती पत्नी त्या पुलाखाली आपलं आयुष्य काढत होते. सुमन धुणं भांडं करायची, आपलं आयुष्य जगत होती. शामराव हाताला मिळत ते काम करायचे आणि आपला उदरनिर्वाह दाखवायचे. सुखा समाधानाने आयुष्य जगत होते. एक दिवस शामराव घरी नसताना, कामावर गेले असताना त्यावेळेस त्या झोपडीमध्ये काही कारणास्तव आग लागली आणि त्या झोपडीमध्ये सुमन गंभीरप्रमाणे त्या आगीमध्ये भाजली. तिला हॉस्पिटलवर नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर ती मृत तिला घोषित करण्यात आलं. ज्यावेळेस हा सगळा घडलेला प्रकार शामराव यांनी पाहिला, त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली. त्याला काही समजलं नाही. तो तसाच धावत सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला. आता खऱ्या अर्थाने गोष्टीचा ट्विस्ट इथून पुढे लागू होतो मित्रांनो. जसे शामराव त्या हॉस्पिटलमध्ये जातात, ते बघताय त्याची पत्नी समोर आहे. त्या वॉर्डमध्ये त्याच्या पत्नीला ठेवलंय, परंतु शामरावला पुढे जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? तर शामरावकडे तिचं ओळखपत्र नसतं, त्याचं आधार कार्ड नसतं, त्याची काही नोंद नसती. ती त्याची पत्नी आहे हा त्याच्याकडे प्रूफच नसतो. त्याच्याकडे तो प्रूफ नसल्यामुळे तो तुला वॉर्ड बॉय त्याला पुढे जाऊ देत नाही. शामराव काय वया करतो, मला जाऊ द्या, ती माझीच पत्नी आहे हो, मला जाऊ द्या तिच्याकडे. पण तरी सुद्धा त्याच्या गाव ऐकलं जात नाही. त्याच्याकडे त्याच्या हातात ती बॉडी दिली जात नाही. शेवटी त्या महिलेचे कोण नातेवाईक आले त्याची वाट बघण्यासाठी. पालिका 1, 2, 3 दिवस त्याची वाट बघते. तो 4 दिवस गायवाया करत तिथं बसला असतो शामराव. परंतु त्याच्या एकही गोष्टीकडे कोणी ऐकत नाही, कारण त्याच्याकडे कसल्याही प्रकारचा कागदाचा पुरावा नसतो. शेवटच्या दिवशी त्या सुमनला लावारस असं घोषित केलं जातं. हिचं कोणी नातेवाईक आलं नाही म्हणून तिची डेड बॉडी पालिका पुढचा अंत्यविधी करण्यासाठी घेऊन जात असते. सुमनचा तो जळालेला देह पाहून घेऊन जात असताना तिला शामराव टाहा फोडतो, मोठ्याने ओरडतो, अहो ती माझी पत्नी आहे, तिला माझ्या ताब्यात द्या, मी तिची अंतिम संस्कार करू शकतो. पण तिचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्याच्याकडे कोणत्या प्रकार पुरावा नसल्यामुळे तिच्या हातात ती बॉडी दिली जात नाही. आणि पालिकेचे लोक तिला गाडीमध्ये टाकतात आणि घेऊन जात असतात. आणि शामराव टाहा फोडत त्या गाडीच्या मागे पळतो. किती विदार चित्र आहे मित्रांनो, बघा.